महाराष्ट्राचा कारभार चालवण्यासाठी 350 पेक्षा जास्त IAS अधिकारी तैनात आहेत. राज्याच्या विकास कामासाठी आणि धोरणाच्या अंमलबजावणीसाठी एवढी मोठी फौज असताना एक मोठा प्रश्न अनुत्तरित राहतो. जेव्हा जनतेच्या प्रश्नांची, अन्यायाची आणि व्यवस्थेतील त्रुटींची लढाई येते, तेव्हा का फक्त एकच अधिकारी एकटा मैदानात उतरताना आणि लढताना दिसतो? बाकीच्यांच्या भूमिकेवर प्रश्न का निर्माण होतात? व्यवस्था तर सर्वांना सोयी सुविधा देते, पण त्या व्यवस्थेचे देणं लागतं हे किती जणांना आठवतं? पद आणि प्रतिष्ठा यांच्या पल्ल्यावर जाऊन जेव्हा एखादा अधिकारी जनतेसाठी उभा राहतो, तेव्हा बाकीच्यांचा शांत राहणं हे व्यवस्थेच्या अपयशाचं लक्षण आहे की धोरणात्मक तटस्थतेचं? आज प्रश्न फक्त एका अधिकाऱ्याचा नाही, तर त्या 349 अधिकाऱ्यांच्या नैतिकतेचा आहे. खुर्ची उबडवण्यासाठी की खुर्चीचा वापर करून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, यातील निवड आता त्या प्रत्येकाने करण्याची वेळ आलेली. बाकीचे 349 जण नेमके काय करतायत हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी. तुम्हाला काय वाटतं, हे मूग गिळून गप्प बसण्याची वृत्ती कधी बदलणार? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडून या संवादाचा भाग व्हा.